पायपा काढल्या म्हणजे कसं ट्रॅक्टरवाला त्यावर चढवून ते पायपा फुटणार म्हणून मी पायपा काढून ठेवल्या होत्या। मी तुम्हाला परत सांगितलं होतं ना ट्रॅक्टर येणाऱ्या रानात म्हणून सऱ्या पाडण्यासाठी, या अशा सऱ्या पाडून घेतल्यात मी। सुप्रभात मित्रांनो, कसे आहे सगळे? मी मस्त मजेत। तर आज आपण लाईफस्टाईल ब्लॉग चालू केलेला आहे। तर हा माझा पहिला लाईफस्टाईल ब्लॉग आहे आणि आपण आजपासून हळूहळू सुरुवात करणार आहे लाईफस्टाईलसाठी। तर तुम्हाला असेच व्हिडिओ येत जातील, मी रोज काय करतो काय नाही, कुठे जातो काय करतो, तर तुम्हाला रोजचे ब्लॉग येत जातील। तर व्हिडिओ नक्कीच पाहत राहा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा, कारण की मला थोड़ा सपोर्ट पाहिजे तुमचा, त्यामुळे प्लीज प्लीज। कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे। तर मी सकाळी उठलो, आंघोळ केली, सगळं आवरलं आणि आता मी चहा पिते। तर या सगळेजण चहा प्यायला चहा या। तर आता आपण चालू शेतामध्ये, जाऊया शेतात आणि शेतात जाऊन बघूया काय काय हालावाला, काय की 2-3 दिवस झालं मला बरं नसल्यामुळे शेतात गेलेलो नाही। तर चला आपण जाऊया शेतात। तर आता आपण आले शेतात, तर जाऊया, थोडीशी वाळकी लावली आहे, ती वाळकं घेऊया तोडून, पाणी थोडं बदलूया आणि मग जाऊया घरी। आणि त्या हा असा ऊस आहे माझा, सध्या असा आहे अशा या कडक उन्हाळ्यात। ह्याला मी बोरचं पाणी ठेवले, ठिबक आहे माझं, ह्या बघा, ह्या ठिबकच्या पायपा बघा, अशा ठिबकच्या पायपा आहेत माझ्या। आणि ह्या मी ठिबकच्या पायपावर असा ऊस मी जगविला आहे माझा। तर मला सांगा माझा ऊस कसा आलाय। आणि थोडं चक्कर टाका चारी बाजूनं, वाळकं घेऊया आणि मग घरी जाऊया। हे बघा, इथं पण त्याचा ऊस आहे माझा। मी तुम्हाला परत सांगितलं होतं ना ट्रॅक्टर येणाऱ्या रानात म्हणून सऱ्या पाडण्यासाठी, या अशा सऱ्या पाडून घेतल्यात मी, या पावसासाठी तयार करून ठेवली मी। आणि आता पावसाळा चालू झाला, यात शेंगा सोयाबीन लावायचं आहे। आणि हे इकडं माझा असा ऊस आहे, या थोडं तण ते एक साईडला उगवले। हे पावसाळा चालू झालं ना, ह्याला मिरा एकत्र मारून ह्याला संपवायचं आहे, खतम, टाटा बाय बाय करायचं आहे ह्याला। त्यामुळे पावसाची पण वाट बघतोय, सरी सोडायच्या होत्या, त्यामुळे त्याकडं ना ट्रॅक्टर जाईत नव्हता, त्याकडला बघा ट्रॅक्टर जाईत नाही, त्यामुळे पायपा काढून ठेवल्या होत्या सगळ्या। पायपा काढल्या म्हणजे कसं ट्रॅक्टरवाला त्यावर चढवून ते पायपा फुटणार म्हणून मी पायपा काढून ठेवल्या होत्या। गेले 8 दिवस ऊस वाळविला मी, पायपा जोडल्याच नाहीत आणि पायपा जोडल्या मी काल। तर आता पायपा काल जोडल्यामुळे ना आता परत आता रान भिजायला चालू झालं आणि परत आता वेलांना परत नवीन फुलं फुटून, नवीन फुलं येऊन परताने वाळका लागा चालू होतील, त्याही परताने आपलं सीझन चालू होईल, घरापुरता केलेला आहे। तर आपण आता जाऊया घरी, ऊन खूप लागते, सकाळचे आता फक्त 8:30 वाजल्यात तरी इतकं ऊन लागत आहे। तर घरी जाऊया आपण, उन्हात नको फिरायला। आत्ता कुठं मी तब्येतीमधून बाहेर आलो आहे, तर आणि नको बिघडायला। तुम्हाला माझ्या आवाजावरून ओळखतच असेल की माझी तब्येत किती खराब आहे। 3 दिवस मी तापाने भाजत होतो, औषधं वगैरे केली, इंजेक्शन घेतलं आणि आता कमी आहे। तर जास्त नको फिरायला उन्हात, जाऊया घरी। आणि ह्या साईडला सूर्य असल्यामुळे इकडल्या साईडला अंतरत आहे, माझा व्हिडिओ कसा येत आहे माहीत नाही, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओ। चला भेटूया। तर मी आले घरी आणि मम्मीने नाश्ता केला शाबू, आज माझा शनिवार आहे। तरी हे शाबू बघा, शाबू थोडा खावा तुम्ही, पण थोडा खातो। तर असं काही माझं रुटीन असतं सकाळचं। आणि आता माझी शिफ्ट चेंज झालेली आहे, संध्याकाळी 4:12 आहे माझी, तर मी कामावर जाणार आहे संध्याकाळी 4 वाजता। तर तिथले मग तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी काय काम करतो, कुठले जॉब मारतो, हर एक नमुन्याचे प्रकारचे जॉब आहेत, तर तुम्हाला ते बघायला मिळतील। तर ते असंच व्हिडिओ बघत राहा। तर आजच्या दिवसासाठी इतकंच ठेवूया आपण, तोपर्यंत बाय बाय। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बाय बाय।